आमच्याकडे असे अनेक पेशंट येत असतात की ज्यांना खूप वर्षांपासून काही ना काही शारीरिक त्रास होत आहे आणि यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी उपचार देखील घेतलेले असतात. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलेले असतात, अनेक डॉक्टर देखील बदललेले असतात, पण त्यांचा शारीरिक त्रास काही कमी झालेला नसतो. सर्व प्रकारच्या तपासण्या देखील केलेल्या असतात आणि सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल येत असतात. अशा केसमध्ये बऱ्याच वेळा निदान झालेले नसते आणि डॉक्टर सांगतात की तुम्हाला कोणताही आजार नाही, पण शारीरिक त्रास तर होत असतो. इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की प्रत्येक आजारामध्ये रिपोर्टमध्ये काहीतरी यायलाच हवे असे नाही, पण शरीरावर काहीतरी बदल घडत असतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की हा त्रास कशामुळे होत असतो. आज आपण यासाठी एक अशी केस समजून घेणार आहोत की ज्यामध्ये त्या व्यक्तीला 1 वर्षापासून श्वास घ्यायला त्रास होत होता आणि यासाठी त्या व्यक्तीने अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते, अनेक तपासण्या केल्या होत्या, पण सर्व तपासण्या नॉर्मल आलेल्या होत्या, पण त्या व्यक्तीला फरक पडत नव्हता. जेव्हा आम्ही त्या व्यक्तीच्या मागील आयुष्यामध्ये डोकावून पाहिले तेव्हा आम्हाला त्या त्रासाचे कारण लक्षात आले आणि त्यावर उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीला फरक पडला. आता या त्रासाचे नेमके कारण काय होते आणि त्यावर आम्ही कशा पद्धतीने उपचार केला यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. तुम्हाला जर हॉलिस्टिक हिलिंग, सायकॉलॉजी आणि माइंड याबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग केस सांगणार आहे. एक 45 वर्षांची महिला होती आणि तिला 1 वर्षांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता आणि यामुळे छातीत एक प्रकारचा जडपणा, छातीत कधीतरी वेदना होत होत्या. आता छातीत वेदना म्हटल्यानंतर सर्वात अगोदर हृदयरोगाची शंका येते. तशीच त्या महिलेच्या देखील आली आणि तिने ताबडतोब हृदयरोग तज्ज्ञांकडे धाव घेतली. हृदयरोग तज्ज्ञांनी हृदयरोगाच्या अनुषंगाने सर्व तपासण्या केल्या. मग त्यामध्ये 2D इको असेल, स्ट्रेस टेस्ट असेल, अगदी एन्जिओग्राफी देखील केली होती, पण सर्व तपासण्या नॉर्मल आल्या होत्या. काही दिवस त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर फरक पडत नसल्यामुळे ती महिला चेस्ट फिजिशियनकडे गेली, म्हणजे छातीरोग तज्ज्ञांकडे. त्यांनी देखील त्यांच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या. मग त्यात सिटी स्कॅन असेल किंवा इतर ब्लड टेस्ट असतील, तिथे देखील सर्व तपासण्या नॉर्मल आल्या होत्या. जेव्हा ती महिला आमच्याकडे आली तेव्हा मी तिला पहिला प्रश्न विचारला की 1 वर्षांपूर्वी अशी एखादी इमोशनल घटना घडली होती का की ज्यामध्ये अचानकपणे धास्ती किंवा काळजी वाटली होती. आणि ती महिला त्यावेळी काही वेळ शांत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले आणि ती सांगू लागली की 1 वर्षांपूर्वी तिच्या मिस्टरांचे निधन झाले होते आणि त्यानंतर फक्त 2 महिन्यामध्ये तिच्या मोठ्या मुलाचे लग्न जमले आणि मग आता मला एकटीला हे सगळं सांभाळता येईल का, मला एकटीला हे लग्न पार पाडता येईल का, आणि जी नवीन मुलगी येणार आहे ती कशी असेल, या सगळ्या प्रश्नांनी तिचे डोके सुन्न झाले आणि मनामध्ये एक प्रकारची धास्ती, भीती आणि काळजी होऊ लागली. मनामध्ये हे विचार सुरू राहिल्यामुळे, दीर्घकाळ सुरू राहिल्यामुळे शरीरावर एक पॅटर्न तयार झाला. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला घाबरतो तेव्हा श्वास जलद होतो, पण तो उथळ असतो आणि या स्थितीत आपण जर दीर्घकाळ राहिलो तर शरीराचा एक पॅटर्न तयार होतो. आणि म्हणूनच लग्नाला 1 वर्ष होऊन देखील तिचा हा त्रास सुरूच होता. मी त्यांना
त्यांच्या त्रासामागील जी काळजी होती, धास्ती होती, त्याला ॲक्नॉलेज करून दिलं आणि हा त्रास म्हणजे शरीराचा एक सर्व्हायवल रिस्पॉन्स आहे हे त्यांना समजावून सांगितलं. त्यांची भीती आणि धास्ती, काळजी यावर कसं काम करायचं हे त्यांना मी समजावून सांगितलं. त्यांना एक नवीन अंडरस्टँडिंग मिळाली आणि हळूहळू त्यांचं मन शांत होत गेलं आणि बरोबर 1 महिन्यानंतर त्यांचा शारीरिक त्रास पूर्णपणे कमी झाला. अनेक वेळा असे होते की आपल्याला काहीतरी शारीरिक त्रास होत राहतो. आपण सर्व तपासण्या केलेल्या असतात, सर्व तपासण्या नॉर्मल आलेल्या असतात, पण आपला त्रास कमी होत नसतो. अशा वेळी शरीर आपल्याला काहीतरी इमोशनल मेसेज देत असतं. आपण तो समजला की हिलिंग सुरू होत असते. आपण मात्र शरीराला दोष देत राहतो. पण शरीर हे आपल्या विरुद्ध नाही तर आपल्या बाजूने काम करत असते. प्रश्न हा आहे की तुम्ही त्याची भाषा समजून घेता का? जर तुम्हाला अशाच रिअल केसमधून आजारांची इमोशनल रूट कॉज समजून घ्यायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. तुम्हाला एखाद्या आजाराचे इमोशनल रूट कॉज समजून घ्यायचे असतील तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण याची आत्ता कोणाला गरज असू शकते ज्यांना शारीरिक त्रास होत आहे, ज्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत पण त्यांना फरक पडलेला नाही. आणि शेवटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.